माझं नाव पियुष काकुळते. मी प्रॉपर आहे नाशिकचा. मी साधारण 2 वर्षापूर्वी डॉक्टरांकडे आलो होतो. मी साधारण म्हणजे माझं IT मध्ये काम असल्यामुळे मला साधारण बसूनच काम असायचं. पण मग मला खूप मुळव्याधचा त्रास व्हायचा आणि बसून काम असल्यामुळे मला ते काम करणं शक्य नव्हतं. मी नाशिकमध्ये बरेचसे डॉक्टर रेफर केले, त्यांच्याकडे गेलो, गोळ्या घेतल्या, मेडिसिन घेतलं, पण ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असं मला सांगितलं. पण मग माझे मामा आहेत, त्यांनी मला सजेस्ट केलं इथे. आणि मी एक दिवशी ठाण्याला आलो, बसने आलो होतो. आल्यानंतर मला डॉक्टरांनी कन्सल्टिंग केलं. त्यानंतर मला त्यांनी खूप विश्वासात घेतलं आणि सांगितलं की हे जे ऑपरेशन करताना तुम्हाला काही त्रास होणार नाही, पेन होणार नाही. तुम्ही इथे आले, सकाळी ऍडमिट झाले की तुम्हाला संध्याकाळी डिस्चार्ज मिळेल. मग त्या नियोजनाने मी 4-5 दिवसात परत इथे आलो. आदल्या दिवशी ऍडमिट झालो. ऍडमिट झाल्यानंतर मी आणि माझा मित्रच, आम्ही दोघंच आलेलो होतो. माझं घरचं कोणीच नव्हतं आणि स्वतः गाडी चालून मी आलेलो होतो. सकाळी मला ऍडमिट केलं, माझं ब्लड टेस्ट झालं. त्याच्यानंतर दुपारी माझं ऑपरेशन झालं, लेझर ट्रीटमेंट झालं आणि त्यानंतर मला संध्याकाळी 6-6:30 वाजता डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज दिल्यानंतर मी आणि माझा मित्र स्वतः गाडी चालून आम्ही परत नाशिकला गेलो आणि साधारण 10 दिवस पेनलेस ऑपरेशन होतं. त्यामुळे मला काहीही एक त्रास झाला नाही. आणि मला आता ह्या गोष्टीला 2 वर्ष होत आहेत. तर 2 वर्षात मी काहीही खातो, म्हणजे मटन पासून त्यानंतर मासे, त्यानंतर तिखट तर मला खूप आवडतं, आमच्या घरचे खूप खातात. तर 2 वर्षानंतर मी इतकं तिखट खातोय तरी मला आतापर्यंत काही त्रास नाही. आणि त्यानंतर आता माझ्या वडिलांना थोडासा भगंदरचा त्रास होत होता. त्यासाठी मी आता सरांकडे आलो होतो की काय करता येईल, कसं करता येईल. पण इथला स्टाफ आणि इथले सरांचं मी खूप आभार मानतो की ह्या त्रासापासून सरांनी मला मुक्त केलं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक नाशिककर असो, माझ्या गावाकडचे असेल, प्रत्येकाने इथे येऊन या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली पाहिजे. कारण की हे सगळंच खूप छान आहे आणि पेनलेस ट्रीटमेंट आहे. थँक्यू.